सुपर ह्युमन एफर्ट लागतो त्या गाड्या चालवायला. तर येस, आय विल बी द फर्स्ट वन टू ट्राय इन द कार. 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. आय विल बी ड्राईव्ह फॉर 3 इयर्स नेक्स्ट. आता मी क्लासिक क्लासमध्ये चालवतोय, नंतर T2 आणि नंतर T1 मध्ये चालवेल पुढच्या नेक्स्ट सबसिक्वेंट इयरमध्ये. बरेचसे फॉर्मॅट बदलले जातात. मागच्या वर्षी मी रेकी केली डकारची. सो इट वॉज चेंज अ लॉट नाव विद द पिरियड ऑफ टाइम. आणि टेक्नॉलॉजी हॅज कम इन द बिग वे. व्हेकल्स आर व्हेरी फास्ट, डिस्क्लोज आणि अनडिस्क्लोज. डकार रॅली अनडिस्क्लोज रॅली. क्रॉस कंट्री रॅली आणि कार रॅली हे 2 प्रकार आहेत. एका रॅलीमध्ये तुम्ही रूट जाऊन बघू शकता, तुम्ही पेस नोट लिहून आणू शकता त्या रोडची तुमची माहिती. आणि एक रॅली क्रॉस कंट्री असते तर तुम्हाला अनडिस्क्लोज रूट असतो, तुम्ही बघितलंच नसतो, कोणीच नसतो बघितलेला तो. पण ऑर्गनायझेशनने तुम्हाला बुक दिला. तर 2 प्रकारच्या रॅली आहेत. ड्युअल रॅली इज टोटली डिफरंट. तुम्हाला विंड पॅटर्न कळलं जास्ती महत्त्वाचं असतं. आणि जिकडनं ड्यूल हार्ड आहे तिकडनं तुम्ही चढू शकता, नाही तर गाडी फसणार 100%. विंड पॅटर्न प्लस कॉर्डिनेट. आम्हाला GPS वगैरे काही नसतं. नो GPS नसतं. एक रोड बुक असतं, नॉर्मल रॅली लोकांना माहिती रोड बुक. आणि तुम्हाला वे पॉईंट सांगितलेले असतात फक्त मार्किंग. आणि जर तुम्ही GPS यूज केलं तर यू यूज लॉट ऑफ पॉईंट. 2 तास 3 तासची पेनल्टी पडते. तर इमर्जन्सीमध्ये लाईफ सेव्हिंग सिच्युएशनमध्ये तुम्ही GPS वापरू शकता. तर यू गेट मोर पेनल्टीज नाउडेज. चार्जेस पण ॲल्युमिनियमपासून बनवले जातात टू मेक द कार लाईटर. सो दिस कार्स आर व्हेरी लाईटर बट व्हेरी स्ट्रॉंग. आणि ऑफकोर्स हाईट वाढवली जाते. आपण म्हणूया सस्पेन्शनचे आता अनेक प्रकार आलेले आहेत. पुढे जवळ एका साईडला 3 सस्पेन्शन, गाड्यांना 10-12 सस्पेन्शन आहेत. इंजिन पण तुमचे आता चेंज झालेले आहेत. 4.7, 5.8 लिटरचे पण इंजिन आहेत त्याच्यामध्ये. तर नॅव्हिगेटवर तुम्ही अवलंबून आहात. जे नो वे तुम्ही बघायला पण तुम्हाला वेळ नाही की हाय स्पीडवर तुम्ही जंगलमध्ये जातो, झाडं तुमच्या डोळ्यात येत असतात. 20-30% व्हिजिबिलिटी असते. किंवा नाईट स्टेज आहे एखादा आणि तुम्हाला काही दिसत नसतं. बट यू कांट कम ऑफ द थ्रॉटल बिकॉज यू हॅव टू बी कीप द कार लोडेड इन फ्रंट. बिकॉज जर कार लोड नाही केलं तर सस्पेन्शन रिलीज होतात आणि मग तुम्ही ओव्हरस्टेअर किंवा अंडरस्टेअर होता नॉर्मली. त्या लोकांना बऱ्यापैकी माहिती येते. 2 टाईपचे ट्रेनिंग. एक ड्यून ट्रेनिंगचं ट्रेनिंग आहे. ड्यून तुम्ही रीड करता, अजून तुम्ही बघितलं असेल ड्यून हाऊ झंडी ठिकाणं. सो नॉर्मली वी हॅव टू रीड द ड्यून्स अँड वी हॅव टू फाइंड द प्लेस वेअर वी कॅन क्रॉस. डिग्री नॅव्हिगेशन असतं, रस्ता तर नाही त्याच्यामध्ये. तो बेसिकली ते सक यू विल सक द ड्यून्स. आणि पलीकडच्या साईडला ड्यूनचा काय अँगल हे कुणालाच माहिती नाही. खाली एक बाउल पण असू शकतो, एक ट्रॅक पण असू शकतो, एक त्याला आम्ही ब्लॅक होल म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जर गेलो तुम्ही बाहेर नाही येऊ शकत. तरी दे फॉर रॉंग साईड. सो वी हॅव टू रीड द ड्यून. पूर्ण जाता येईल आपल्याला पलीकडे. वी हॅव टू सी द कॉरिडॉर्स. लेफ्ट राईटचे कॉरिडॉर आहे का जायला, ग्रासेस वगैरे पुढे दिसतात का, विंड पॅटर्न काय आहे का. आणि मग त्या सगळ्याचा एक अंदाज घेऊन आपण अटेम्प्ट टू क्लाइंब द ड्यून. आणि जर तुम्ही ड्यून चढताना जर पलीकडे जाऊ नाही शकला तर पॉवर संपली, यू कम बॅक अगेन सेम अँड देन यू टू कीप ऑन ॲक्सिलेटिंग अँड देन फाइंड अनदर वे टू गो अप. ते पुण्यातले भारतामधनं पहिल्यांदा जर का पॅरिस डकारसाठी चालले त्यांच्यासाठी भरपूर शुभेच्छा. त्यांच्या फॅमिली तर त्यांना सपोर्ट आहे. आता दिलीपने सांगितलंच होतं.